जीव माझा लगदा तुझ्या सवेने सटला. स्पीड लिमिट 120 आहे. कधीतरी स्पीडिंगसाठी अटकवावी असं माझं स्वप्न आहे लहानपणापासूनचं. सेन्स ऑफ ह्युमर कमवावा असंही एखादं स्वप्न बघून टाकायला हवं लहानपणीच. इनफ ऑफ युअर बॅड जोक्स. सट्टापट्टाचा सांगू का? शट अप. कुठून बसलो या गाडीत? काही बोललास? छे मी शक्य आहे का? So, why do you do what you do? सॉरी. As marketers, we spend such a lot of time telling our customers about our products and how great and wonderful they are. We go through the whole what and why, but never tell our customers why. Why is what triggers the limbic part of the brain. Shit. Krishna, why are you sitting in my class? I'm sorry, sir. What did I just say? The why? Why the why? I know you can hear me. I'm asking if you are listening. I'm sorry, Mr. Thomas. I am now. Fine. So, why marketing? Because the marketers want to trust the company they are buying from. In most cases, they want a certain form of a long-term relationship. Be human while marketing because you are connecting with other human beings. Shit, yaar. Krishna, leave my classroom now. No, I was listening, Mr. Thomas. You were saying something about human beings. This is marketing, not zoology. Step out! रिच फादर. Excuse me? जमीन, जायदाद, प्रॉपर्टी. वडील श्रीमंत आहेत का? आईच्या गावात. काय झालं? तू मराठी बोलतेस? परदेशात मराठी बोलल्यानंतर मराठी माणसांनाच का आश्चर्य वाटतं? इमिग्रेशन मध्ये काढून नाही घेत रे आपली भाषा. नाही तसं नाही, पण अपेक्षा नसताना अचानक अस्खलित मराठी. वाव. काय मग? कुठे राजवाडा? हां व्हॉट राजवाडा कोणाचा? तुझा. नाही म्हणलं गेले काही दिवस लेक्चर्स ना फुल ऑन फाट्यावर मारतोयस. म्हणलं बिचारा श्रीमंत असणार, घरी कंटाळा आला असणार, मग काय घरच्यांनी पाठवलं परदेशात शिकायला? ॲब्सोल्युटली रॉंग. मी डेड सिरियस आहे कोर्स बद्दल. वाटत नाही. लक्ष कुठे? ते ना ॲक्च्युली माझा एक वियर्ड प्रॉब्लेम झालाय. म्हणजे जरा वियर्डच. काय? मी ना माझ्या रूममेट बरोबर राहतो आणि परवा अचानक. तू हळू का बोलतोयस? इथे मराठी कुणालाच येत नाही. अरे हो की. हा. मी माझ्या रूममेट बरोबर राहतो आणि 2 दिवसापूर्वी रूममेटने अचानक एक प्रश्न विचारला. काय? येत्या सॅटर्डेला डेटवर येशील का? आणि तू आईला विचारल्याशिवाय काहीच करत नाहीस. नाही,
मग जा की, ती काय खाणार आहे का तुला? अगं तीच तर गोची आहे ना. म्हणजे गोची ती आहे, पण ती नाही आहे. ती तो आहे. तो जो आहे ना, तो आहे. अगं हा कस्टमर चुकीच्या दुकानात चुकीची गोष्ट मागतोय. अच्छा ओके. म्हणजे मला थिअरीशी काहीच प्रॉब्लेम नाही. आय मीन ही इज फ्री टू फॉल इन लव्ह विथ अदर तोच, पण मी तो नाही ना. यायला हैराण झालोय. ओके श्वास घे डीप. काही फरक नाही पडला. घरी जा, बॅग्स पॅक कर, रात्री स्पष्ट त्याला सांग आणि उद्या सकाळी मला भेट. आय एम युअर आन्सर. काटा 150ला टच होताना पहिल्यांदाच पाहतोय. तुला खरं सांगावं लागणार, काय? आय एम स्किझोफ्रेनिक. Einstein, get him in. Yes. अरे हॅलो, हाऊ द हेल डिड यू जस्ट ओपन द डोर? Get out of this car now. Move. Move. अरे Move. Sit. Sit down. एक्सक्यूज मी, Sit down. लेकिन तू मुझे यहाँ क्यों लाया हो? Man orders. Einstein follows. मतलब? No more questions, please. अरे आइन्स्टाईन, Yes, dear. हे काय चाललंय? तू म्हणालीस याला आत आण. I got him. मन Sit ओके down. रिलॅक्स. आणि हातामध्ये तो फायर एक्सटिंग्विशर कशाला? अवन फट गया. फट गया म्हणजे? पुन्हा भलत्या सॉकेटमध्ये पिन घातलीस, यू इडियट. एहसान फरामोश. I saved your life. हाव? तुला माहिती होतं तो असा फुटू शकतो आणि त्याच्यासमोर तू असतीस तर आय टुक ऑल द इम्पॅक्ट. इम्प्रेस्ड? आय विल किल यू. किल यू? ये कौन सा इंसाफ है मोहतरमा? मोहतरमाच्या आईचा. But this is not fair. Useless. Man. तू मेलाय. अरे Man. एक्सक्यूज मी, मन Okay, man. I forgive you. आइन्स्टाईन. You are going to have it. Okay, you carry on, enjoy. हे काय होतं? हे आइन्स्टाईन होतं. इथला आइन्स्टाईन. केअरटेकर आहे. ओ अच्छा, किंचित सरकलेला आहे किंचित. पण हार्मलेस. धन्य आहे. घर आवडलं का? नॉट बॅड. 300 युरो रेंट, लॉन्ड्रीचे 50 युरो, स्वतंत्र बेडरूम आणि बाथरूम, किचन आणि हॉल शेअर करायचा, ड्रिंकिंग अँड स्मोकिंग, आउटसाइड ड्रग्स नोवेअर. पण हे सगळं तू मला का सांगतेस? तू काय मधल्या काळात तुझ्या रूममेटच्या प्रेमात पडलायस का? ओ यू मीन राहणार का इकडे? मस्त आहे, पण तुझ्या बरोबर असं एकटं. घाबरू नकोस, तुला माझ्याकडून काही धोका नाहीये. मला मुली आवडतात. कॉफी? शुअर. खोटं बोलतीये ती. शी इज लाइंग. शी लव्स मी. हॅलो, अनिरुद्ध बावडेकर यार. गुड मॉर्निंग एबी. हाऊ आर यू? अरे फिट ॲज अ फिडल, शार्प ॲज अ नीडल. मला सांग, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का रे? येस सर, फायनली. नवीन अकॉमोडेशन शोधलंय. जस्ट मूव्ड इन. ग्रेट. ब्लडी इडियट, स्टुपिड. व्हॉट? नो नो, नॉट यू. सुभाष, मी तुला नंतर फोन करतो. शुअर सर. सुभाष, कुठे मेलले असतात सगळे? सुभाष. जी सर. कॉफी दूध कोण टाकलं? सर मी नाही टाकलं, तो नवीन मुलगा आला ना त्याने टाकलं. दिगंबर कुठे आहे? ते नाही आले सर. का नाही आला अजून? तुम्हाला काय हवंय का सर? जस्ट गेट आउट. गेट आउट. आउट. बटर कुणी लावला टोस्टला? कानाखाली आवाज काढला पाहिजे तुझ्या. दिगंबरला लेट झाला. मी विचार केला की त्या दिगंबरांशिवाय साहेबांचा पान नाही हलत. तेव्हा असा आगाऊपणा पुन्हा करू नकोस. काय सुभाषराव, काय झालं? काय नाही,
या गाढवानं घोळ घातला. म्हणजे कॉफीत दूध टाकलं. घर डोक्यावर घेतलं असेल. ते काय विचारणं झालं. बरं तुम्हाला यायला उशीर काय झाला? अरे बाईक पंक्चर झाली. तुम्हाला चहा देऊ? नाही नको, तू कॉफी दे. त्याला नेऊन देतो अगोदर. हो नाही तर थैथयाट करेल तो. दे. घ्या. गुड मॉर्निंग. एकेकाळी शिस्त नावाचा एक प्रकार असत असे. कोणी मोडली शिस्त? तुम्हाला उशीर झालाय दिगंबर साहेब. पंक्चर झालेल्या बाईकला मी खूप समजवायचा प्रयत्न केला, पण ती ऐकेच ना. तुझी भीतीही घातली, पण ती आपली ढिम्मच. सकाळी सकाळी असले फुटकळ पानसट विनोद ऐकायला मला आवडत नाही. कॉफी द्याल का मला? विदाऊट मिल्क. अरे कृष्णाचा फोन आला होता, तुझ्या चिरंजीवाचा. हो का? हो. तुझ्याबद्दल एका शब्दाने चौकशी केली नाही. कॉफी. एवढा जळत असेल तर मार की एखादा टोमणा. मी कशाला मारेन टोमणा? तो जो काही आहे तो तुझ्यामुळे आहे. उगाच हे इमोशनल फंडी देऊ नकोस मला. ही डिझर्व्स मच बेटर. गाडीत ठेवतो. हे घेऊन जा. सान्वी कुठे आहे? ती गेली रिहर्सलला त्या क्लाउन बरोबर. मन, सी व्हॉट आय बॉट. What the hell is this? वेलकम गिफ्ट फॉर हिम. Hey, बसून बघ. शीट. सॉरी, सीट. ओके. थेट आजोबाच्या मांडीत बसून शिशी केल्यासारखं वाटतंय. अँड ॲडेड अट्रॅक्शन, इट क्युअर्स कॉन्स्टिपेशन. Einstein. हा. का? Why? स्ट्रीट सेल होता, स्वस्तात मिळाला. नाही आवडला थोडा सुद्धा. फ्यू डेज. ओके माय डिअर फ्रेंड, बॅड लक, बी कॉन्स्टिपेटेड. बाहुबली 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 बाहुबली. कम्प्लीट हुकलेला आहे हा. पण तसा सेफ आहे. आणि असा विकृत आहे. आई बाबा. गर्लफ्रेंड? नो नो, इट्स माय बेस्ट फ्रेंड. इनफॅक्ट द ओनली फ्रेंड आय हॅव. नाव गेस करू कसं शक्य आहे? का? मी करू शकते. नो वे. बर, बेट 50 euros. हर्षिल. सान्वी. नो. येस. इम्पॉसिबल. कसं काय? कालपासून 3-4 वेळा तुम्हाला याच नावाने हाक मारली आहेस. ओह माय गॉड. सॉरी. इट्स ओके. तर हं. कसं गटवलं या सान्वीनी तुला? तुला वाटतंय तसं काहीही नाहीये. मग कसं आहे? माझे बाबा तिच्या बाबांचे ड्रायव्हर आहेत गेली अनेक वर्ष. इनफॅक्ट मीही स्वप्न बघू शकतो, माझंही असं आयुष्य असू शकतं. ही जाणीव पहिल्यांदा सान्वी आणि तिच्या बाबांनीच करून दिली. ही आपली शाळा आवडली तुला? हो. चला निघूया. थँक्यू म्हणशील तू गोळी घालेन. चला. रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा वो मुकद्दर. त्यात मरतो तो शेवटी. ओके. नाही, मी म्हंटल तुझं फुल बचपन का प्यार और मेम साहेबा चाललंय, तर आपण बॅकग्राऊंड ट्रॅक द्यावा. आमच्या इथे ना एक मावशी राहायच्या, घरकामं करायच्या. त्यात एक फार कौतुकाचं घर होतं त्यांचं, देशपांडे. ज्या वर्षी मावशींचा मुलगा 12वीला होता त्याच वर्षी देशपांडेंचा पण होता. या रिझल्टच्या दिवशी पेढे घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, घ्या माझ्या मुलाला 94% पडलेत. देशपांडेंच्या मुलाला 92% होते. त्यांनी पेढा घेतला आणि नोकरीवरनं काढून टाकलं मावशींना. मॉरल ऑफ द स्टोरी? काही नाही, मॉरल ऑफ द स्टोरी हेच की अनिरुद्ध सर आणि सान्वीनी माझ्यासाठी जे काही केलंय ते साधंसुद्धा नाही आहे याची मला रोज जाणीव होते.
तिने मला एक नवीन आयुष्य दाखवलं, एका पूर्ण नवीन जगाशी ओळख करून दिली. काय आता मला सांगच, काय सांगू? तू जी जानसे प्रेम करत असलेल्या या सान्वीबद्दल मला जरा डिटेल मध्ये ऐकायचंय. युअर इम्पॉसिबल, वन ट्रॅक माइंड. ओके, मग तू जीजानचे अजिबात प्रेम करत नसलेल्या सान्वीबद्दल सांग. अच्छा, स्टोरी. स्टोरी. 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. अगं कृष्ण नाहीये. कुठे गेलाय? पुण्याला गेलाय. पुण्याला? मला न सांगता? काम आहे म्हणाला. तुमचा फोन द्या ना जरा. माझा कशाला? माझा मेल आहे आणि चार्जर विसरले. आणते हा. एक्सक्यूज मी, जस्ट अ सेक. आई मी परत करू? एक 20 मिनिटात. ए आईच्या मुला, मी बोलतेय. सान्वी, तू आईच्या फोनवर काय करतेस? कद क्रॅप, तुला भेटायचंय आत्ता. अगं मी पुण्यात आहे. आय नो. मला न सांगता का गेलास त्याचं पण उत्तर हवंय. इन पर्सन. सो जस्ट मूव्ह फ्रॉम देअर, ओके? नाउ. अगं मी उद्या येतोय तेव्हा सांगतो सगळं तुला. रॉंग. 2 तासात पोच, नाही तर माझ्या डेड बॉडीशी बोल. बाय. अरे बाप रे. मग मग काय, मी निघालो. निघालास? मी नसते निघाले. इतकं अर्जंट काहीही नसतं. सान्वीसाठी असतं. लहानपणापासूनच ती भयंकर पॉझिटिव्ह आहे. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या दिवशी मी नॉनस्टॉप गाडी चालवली आणि रेकॉर्ड टाइम मध्ये पोहोचलो. सान्वी, सान्वी, सान्वी. हो पाण्यात पडशील ना. हे काय, मी इथे आहे. तू विकृत आहेस का ग? विकृत काय? तुला बघून आनंद झाला यार. कम ऑन, गिव मी अ हग. सान्वी, तुला माहितीये का तू आता किती विकृत वागलीस ते? मी कंप्लीट मायकल शूमाकर रेटनी बाईक चालवत आलोय. शूमाकर बाईक नाही, गाडी चालवतो. बाईक व्हॅलेंटिनो रॉसी चालवतो. सॉरी. अरे व्हॉट सॉरी यार? व्हॉट सॉरी? तुला माहिती आता काहीही होऊ शकलं असतं. काहीही. इतक्या स्पीडमध्ये माझी बाईक स्किड झाली असती, दरीत पडून माझा भोगा झाला असता. काही होऊ शकलं असतं. वय वाढतंय तशी बुद्धी पण वाढून देणार आहेस का तू? बरं सॉरी. ठीक आहे, बोल. काय बोलायचं होतं तुला? तू उद्या येणार होतास ना पुण्याहून? हो. मी बोलावून घेतलं त्याला. आणि का ते? मला न सांगता निघून गेला. व्हॉट द हेल. सॉरी म्हण ना. 10 वेळा बोलून चाल. ठीक आहे ना, आणखीन एकदा. सॉरी. बस. बोल, काय बोलायचंय? काय प्रॉब्लेम? काय छे, प्रॉब्लेम काहीच नाहीये. ऍक्च्युली तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल की, व्हॉट स्टॉपिंग यू? माझ्या आयुष्यात एवढा माइलस्टोन आलाय, ते सगळं सांगायचं होतं तुला. तुला काही नाहीच आहे त्याचं. अरे असं बोललो का मी? बरं ऐक, जर मला काहीच वाटत नसतं तर 10 वेळा विचारलं असतं का मी तुला? 2.5 तास मी डासांना चावू देतेय, पाण्यातले बियर्ड सावला इग्नोर करते, तुझी वाट बघत. हो, मग एवढंच अर्जंट होतं तर फोनवर सांगायचंस ना. सगळं नाही ना फोनवर सांगता येत. तुला सगळं सिरियस असेल तर सांगता येतं. किती डंब आहेस रे तू. काही गोष्टी समोरासमोर बोलायच्या असतात. तुला काय एवढं समोरासमोर बसून बोलायचं? मला झेपण्यासारखं नाहीये का? सांग ना. एबी, मी स्लोवेनियाला चाललोय. काय? हो, मी तिथल्या स्ट्रॅटेजिक मार्केटिंगच्या कोर्सला अप्लाय केलं होतं. ॲडमिशन मिळेलच याची खात्री नव्हती म्हणून आधी काही बोललो नाही. पण
परवाच त्यांचं लेटर आलं आणि सगळं फायनल करायला मी पुण्याला गेलो. गेले 2 तास आपण एकत्र होतो आणि तू मला यातलं एक अक्षरही सांगितलं नाहीस. अगं तू काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत होतीस का? म्हणजे मी इतकं इम्पॉर्टंट बोलत असताना तुझ्या डोक्यात हे सुरू होतं? मुळीच नाही, मी सगळं नीट ऐकत होतो. पण माझ्या डोक्यात काय चाललंय यापेक्षा एबींना काय सांगायचं यावर तुझा जास्त फोकस होता. हो, कारण जेव्हा तू बोलतोस तेव्हाच तू सिरियसली घेतो. अरे काही यु नो व्हॉट, माझं सगळं तू कन्व्हिनियंटली विसरलास. हिला काय एवढं महत्वाचं सांगायचं होतं जे तू कन्व्हिनियंटली विसरून गेलायस? आय एम इन लव्ह. मराठीत मी प्रेमात पडली आहे. काय? मी प्रेमात पडली आहे. आता मला सांग डंबू, ही काय फोनवर सांगण्यासाठी गोष्ट होती का? कधी? आय मीन कशी? अशीच, कळलंच नाही. मग आता? बाबाशी तू बोलशील? सान्वी, सान्वी, आज जे काय म्हणतो ते खरं? एबी मी काय एक म्हणतो? मिनिट सान्वी, मी तुला विचारतोय, हा जे म्हणाला ते खरंय? काय करतो? काय नाटक? नाटक नाही नाही, पोटापाण्यासाठी काय करतो? नाटक डिरेक्ट करतो तो. थिएटर डिरेक्टर आहे. ओ, म्हणजे तो जोकर? डॅड इज नॉट अ जोकर, ही इज अ जीनियस. या जिनियसचं भविष्य काय? फ्युचर? त्याचं फ्युचर सुपर ब्राईट आहे. क्लिअरली दिसतं त्याला. तो म्हणतो डिरेक्टरला शंकरासारखा तिसरा डोळा असतो, त्यातून दिसतं त्याला. आणि हे सगळं चालू असताना तू शांतपणे बसून एन्जॉय करत होतास? त्याच्यावर डाफरू नकोस डॅड, त्याला यातलं काही माहिती नाहीये. आमचं आम्हाला वाटायला लागलं, मग कंटिन्यू झालं, मग वाढलं आणि मग ठरलं. तू हो म्हणालीस का त्याला? या डमरूनी अप्रूव्ह केल्याशिवाय कशी हो म्हणीन? आणि हा डमरू त्या झुमरूला कधी भेटणार आहे? उद्या इज द बिग डे. स्टॉप धिस नॉनसेन्स. एनर्जी कुठे आहे? यू ओपिलिया, सर मी मेनोलिया. शेक्सपियरचा अपमान करतेस? मी का करेन? नावात काय? व्हॉट इज इन द नेम? आधी वडिलांचं नाव, नंतर आडनाव. Why do I have to deal with this moron? अरे शेक्सपियर म्हणाला होता, शेक्सपियर. नावात काय? आणि तू एक नाव घेऊन पॉझिटिव्ह होतेस. फील द व्हायब्रेशन्स, व्हायब्रेशन्स फील कर. माझ्या डोळ्यात बघ, काय दिसतंय तुला? सी डीप इनटू माय आईज. बघ हे काय दिसतंय? बुबुळ. येस, बुबुळ. बुबुळ इज द सोर्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक सक्शन. अट्रॅक्ट करतं, सक करतं. सेक्शुअल पोलरायझेशन. शेल 5 मिनिटात आलो. बसा बसा. Yes. ये पार्थ सारथ्या ये. अरे तूच श्रीहरी, तूच माधव, तूच नारायण, तूच रे माझा कृष्ण. कसा वाटला? हुशार आहे. मला माहित नव्हतं माझी इतकी नावं आहेत ते. उफ, कळलं की कन्फ्युजन वाढतं. अज्ञानातच विज्ञान दडलंय रे. शहाणा माणूस आहे ना, तो नेहमी आपलं परसेप्शन मांडत असतो. बट परसेप्शन इज अ बिच. तू माझ्यापेक्षा जास्त देखणा आहेस. तो माझ्यापेक्षा श्रीमंत आहे. तिने माझ्यापेक्षा जास्त समुद्र किनारे पाहिलेत. तुझ्याकडे माझ्यापेक्षा जास्त अंडरवेअर आहेत. केल्विन क्लाइन. This is all bullshit and humbug. Yes. Rise above the ordinary, be extraordinary. माझ्याकडे बघ. कसा वाटला? हा स्कर्ट का घालतो? He feels for humanity. He has a different connect with the unknown. तुला हा खरंच आवडतो? I'm in love with this mad genius. And you? डिट्टो. जरा उशीर झाला कृष्ण त्यांना हो यायला. ना, यायला पाहिजे होते मला. एबी हे काय आलीत रे मंडळी. Dad, meet Shell. वेलकम. नमस्कार. And he's Shell's father.
नमस्कार. हॅलो. हे 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 काय फॅशन आहे का फक्त जब्बा घालायची? नाही 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 नाही. आणि मी लेंगा घालायला विसरलेलो नाहीये. मग मी वेळेचा अपव्यय टाळतो. आता लेंगा न घालायचं आणि वेळेचा अपवेळ त्याचा काय संबंध? डॅड यू शुड लिसन टू दिस. शेल टेल ना. पेशन्स पेशन्स. कम 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 बेबी कम. सर तुमच्या हे लक्षात येत नाहीये कपडे चढवणं उतरवणं याच्यात आपण किती वेळ वाया घालवतो. बसा ना बसा प्लीज बसा. मुळात शरीर झाकणे एवढाच काय तो कपड्यांचा उपयोग, तेही सामाजिक चौकटी जपण्याकरता. मॅन इज अन ॲनिमल. द क्वेश्चन इज डज ही बिहेव लाईक वन. सर तुम्हाला सृष्टीच्या मूळ विनाशाचं कारण माहितीये का? नो. एनलाइटन मी. माणसानं आपलं जनावर पण सोडणं. बाय द वे तुम्ही बूट बाहेर काढायची गरज नव्हती, आमच्याकडे चालतात बूट. नाही मुळात आम्ही चपलाच घालत नाही. कॉन्बिन आहे का? नाही जमीन आहे ना ती आमच्या तळव्यांशी बोलते. इट कीप्स अस रूटेड टू अ मदरलँड. नमः शिवाय. बट तुमची रूट्स तुम्ही कुठे रुजवायची ठरवलीत? पोटा पाण्याचं विचारताय का तुम्ही? हो म्हणजे वी डेफिनेटली थिंक अबाउट टुमॉरो. सर तुमच्या हे लक्षात येत नाहीये ह्या तुमच्या उद्याच्या प्रश्नामुळे तुमचा आज नष्ट झालाय. बॉर्न जीनियस. शट अप डॅड. दिस इज नॉट जीनियस, दिस इज कॉमन सेन्स. यू प्लीज कीप क्वाइट. वेअर वॉज आय? टुमॉरो. हा तर हे टुमॉरो उद्यासाठी ठेवूया. मुलांसाठी नातवंडांसाठी. ह्या उद्याच्या नादात तुम्ही आज जगणं विसरलाय. वा वा थँक्यू. ते सगळं ठीक आहे पण काय आमची मुलगी तुम्हाला देणार म्हणजे? मुळात माझा विवाह संस्थेवर विश्वासच नाहीये. बिकॉज मॅन इज अन ॲनिमल. करेक्ट. तुम्ही कधी जनावरांना रिच्युअल्स पाळताना पाहिलंय का? माकडाची मुंज अटेंड केली आहेत कधी? कुत्र्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला कसाटा आईस्क्रीम खाल्लाय का कधी? खाल्लाय? नाही खाल्लं नाही खाल्लं. मी पण नाही खाल्लं. सो इफ आय डोंट मॅरी यू माइट कॉल मी अ डॉग. नाही म्हणजे मला प्रॉब्लेम नाहीये तुम्ही मला कुत्रा म्हणालात तर. कुत्र्यांना असेल. बिकॉज आय डोंट हॅव अ टेल सो आय कांट वॅग इट. अँड बिकॉज आय एम इन लव्ह विथ दिस अनफॉर्च्युनेट ॲनिमल. वाय अनफॉर्च्युनेट? कारण फॉर्च्युनेट असती तर ती माणसाच्या जन्माला आली नसती. सो दिस अनफॉर्च्युनेट ॲनिमल इज गोइंग टू मॅरी दॅट अनफॉर्च्युनेट ॲनिमल. रेस्टरूम कुठे? वेळेचा अपव्यय टाळून या. यू कॅरी ऑन. आता बाथरूमचा आणि वेळेचा अपवेळ. तेच अपवेळ. त्याचा काय संबंध? अहो इथून जायचं मग नाडी सोडायची मग झाल्यावर नाडी परत बांधायची. किती वेळ वाया जातो. हा डिडंट आय टेल यू? नो 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 आय अग्री ही इज अ जीनियस. बाय द वे यांच्या मातोश्री पण अशाच आहेत का? नाही नाही त्या गेल्या. हो सुटल्या बिचाऱ्या. डॅड आरंट यू प्राऊड ऑफ माय चॉईस? डू आय हॅव अ चॉईस? व्हॉट अ चॉईस. म्हणजे विलन हिरोईनला घेऊन जाणार रे? हो हो विलन हिरोईनला घेऊन जाणार. आता तरी पटलं? काय? सानवीचं आणि माझं तसं काहीही नाहीये. नाही पटलं पण हे पण कळलं की तू सानवीच्या तुडुंब प्रेमात आहेस. हे बघ मन फायनली तुला काय वाटून घ्यायचं इट्स अप टू यू. बाय द वे तू जाम शहाणी आहेस. का? माझ्या बाबतीत सगळं विचारलंस. तुझं काय ग? सांगतो ना. I was born इथेच. My mother married a Christian guy. He was in the army. He was a nice man, but व्हेरी स्मार्ट. तुला एक्झॅक्टली कळतंय मी काय म्हणतोय ते. काय? तुझं काय? हुम डू यू लव्ह? ओ ऍक्च्युली मी रिसेंटलीच प्रेमात पडली आहे. कोणाच्या? तुझ्या. जा आणि चेंज करून ये. ओय डिल्ट अँड डॉली. अरे मी तुझ्यासाठी लेन्सेस आणते. मन दिस इज नॉट सो कूल. चंपू स्मार्ट दिसतोयस. चल आणि पुढे काय झालं ते सांग. काय चिरंजीव वाचन चाललंय? अरे तुम्ही झोपला नाहीत अजून बाबा? झोप लागत नाहीये. उद्या जाणार तुम्ही.
तुम्हाला काही बोलायचंय का बाबा? हो. कृष्णा, आईनी काय किंवा मी काय, तुला कधीही ही गोष्ट आपल्या आवाक्या बाहेरची आहे असं कधीही म्हणलेलं नाहीये. आम्ही सतत तुला एक विश्वास दिला, आयुष्यात तुला जे काही करायचंय ते तू ठरव आणि ते मिळोपर्यंत प्रयत्न सोडू नकोस. पण आम्ही हा तुला विश्वास देऊ शकलो, हे धैर्य आम्ही कुठून आणलं? कृष्णा, अनिरुद्धनी आपल्यासाठी जे काही केलंय ना, त्याला तो उपकार म्हणत नाही, हा त्याचा मोठेपणा आहे. तुम्ही माझ्या बॅगेतला सान्वीचा फोटो पाहिलात का? आईने पाहिला. एविनना मी अनेक वर्ष ओळखतो बाबा. आज ते नसते तर आपण कोण असतो याचा विचार जितका तुम्ही करता तितकाच मीही करतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला वाईट वाटेल असं मी कधीही वागणार नाही. स्वप्न सगळेच पाहतात, कारण ते आपल्या हातात नसतं. मीही पाहिलं. पण माझ्या स्वप्नाला मर्यादा आहेत, हे मला चांगलं ठाऊक आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली झोप? या प्रेटी मच. Good. हे काय, तू कुठे निघालीस? या, आय एम इन अ मूड फॉर सायकलिंग. व्हॉट डू आय डू? युअर प्लॅन, यू डिसाइड. मी मोकळाच आहे. आय कॅन गो विथ यू. तू माझ्या बरोबर येणार आहेस? येस ऑफकोर्स. आईन्स्टाईन बरोबर टाइम स्पेंड करण्यापेक्षा ते बरं नाही का? लेस इव्हिल. इव्हिल? ओ, म्हणजे तुला आईन्स्टाईन पासून लांब जायचंय. मला वाटलं होतं की तुला माझ्या बरोबर यायचंय. ऑफकोर्स मला तुझ्याबरोबर यायचंच आहे. हाऊ वाज जस्ट किडिंग. का रे? हा, हं? आवडायला लागली का मी तुला? मन शट अप यार. बोल ना डार्लिंग, बोल ना, बोल ना. मन बोल यू ना. एम्बॅरसिंग मी. ओके, जा जा. 5 मिनिटं आहे तुझ्याकडे, तयार हो. 3. आईन्स्टाईनला कळू नाही द्यायचंय, प्लीज. फास्ट That's not fair, यार. लवकर. कम ऑन, फास्ट. यू रुथलेस मॅन. बाय द वे, त्याला माहिती आहे का आपण पुढे चाललोय ते? तो दिसतो असा, बट जाम क्लेवर आहे. हे हे हे. पण मन, तू चिडणार आहे तुझ्यावर सॉलिड. नाही रे, सवय आहे त्याला. काय? काही नाही. काही नाही मग काय? त्याचं उगाच माझ्याकडे रोखून पाहतेस. शी यार, कम्प्लीट ट्रॅजेडी वाली लव्ह स्टोरी आहे तुझी. बोल ना, तोंड उघडून सान्वी बद्दल घडाघडा. एक मिनिट मन. लेट मी कॅच माय ब्रेथ बॅक. श्री कृष्ण, तू ना नुसता दिसतोस फिट. ए, मागचा उतार सुरू होण्याआधी तुझ्या पुढे होतो मी. एक तर सगळं पाणी एकटीने संपवलंस. किती वेळ लागणार आहे सांगशील का? आला रे, 5 मिनिटं. ते तिकडे घर दिसतंय, हं. तिकडे जायचंय. कम ऑन, लेट्स रेस. Come on. Who's the winner? I'm the winner. Who's the winner? I'm the winner. Who's the winner? I'm the winner. आता? मी तुला जिंकू दे. Oh, cheater. ओके ओके, सायकल लाव ना प्लीज, मी आलेच.
मन अगं असं अचानक अगं काहीही झालेलं नाहीये, सरप्राईज. किती वेळा सांगितलं कळवल्याशिवाय येऊ नकोस म्हणून. अगं मग ते सरप्राईज होईल का? मम्मा, हा कृष्णा. हाय. अच्छा अच्छा हा आहे का? मम्मा, ओह कम इन कम इन. सांगता येत नाही का तुला आईकडे येतोय ते? ये ना बस बस. आय एम सॉरी, मला माहित नव्हतं. आय मीन तिने मला सांगितलंच नाही की आम्ही इथे येतोय ते. आय कुड हॅव ब्रॉड यू समथिंग. अरे नो प्रॉब्लेम. यावेळेला ना तिच्या बरोबर ते भूत नाही बघून हुश्य झाले मी. भूत? आईन्स्टाईन रे. मम्मा चांगला आहे ना तो. मग लग्न कर. करे ना. बाय द वे मॅम, यू व्हेरी ब्युटिफुल. रिलॅक्स कृष्ण, इम्प्रेस करण्याचे मार्क्स नाहीये तिकडे. तुला फ्रेश व्हायचं असेल तर वॉशरूम तिकडे. थँक यू, आय नीडेड इट. एक्सक्यूज मी. साधा आहे नाही? हो साधा आहे. मग काही नाही. सरळ साधा सभ्य मुलगा भेटल्याचा आनंद होऊ नये का? बाबा तर मग कशाला मला डुचके वाईब्स देतेस? मला भूक लागली आहे. स्मेल्स नाईस. आउटस्टँडिंग. तुम्ही खरंच छान कुक आहात मॅम. थँक्यू. जरा थंड घे. सुपर मार्केटमधून आणून फक्त गरम केलंय तिने. हो. का आता फार बरं लागत नसेल ना? नो, इट्स गुड. इट बेटर बी. तिनेच केलंय. स्टॉप इट मन. कशाला त्रास देतेस त्याला? तू नको रे लक्ष देऊस. तिला वाटते मी तिला भेटवायला एक चिकणा चोपडा बॉयफ्रेंड आणला. कधी एकदा आपले कपली फोटो काढून फेसबुक वरती टाकतीये ना, असं झालंय तिला. पण तुला बॉयफ्रेंड नाही हे पटत नाही. आहे आईन्स्टाईन मला तसा आवडूच शकत नाही असं वाटतंय का तुला? नाही, उत्तर द्यायचं नसेल तर तसं सांग ना. काय उत्तर देत नाहीये मन? नथिंग मॅम. लेमनेड. थँक्यू. यू वेलकम. हाव इज इट? म्हणजे साखर थोडी कमीच टाकली आहे. नो, इट्स फॅब्युलस. खूप थंड नाहीये ना? नॉट एट ऑल. मम्मा, तो ऑलरेडी दुसऱ्या एका मुलीच्या अकंठ प्रेमात आहे. त्यामुळे प्लीज तू मनातल्या मनात त्याला माझा नवरा म्हणून नटवणं बंद कर. शट अप. अरे खरंच, सान्वी नाव आहे तिचं. महाबळेश्वरला असते ती. आणि तिचं आता तिसऱ्याच मुलाबरोबर लग्न आहे, जे यांनीच ठरवून दिलंय. त्यामुळे तुझाही चान्स गेलाय, माझाही गेलाय आणि याचाही गेलाय. धपाटा मारी ना. पण नंतर कॉफी देशील. आता कॉफी. That was very mean. Really? Yeah. बाय द वे, मला तुला हे विचारायचं होतं, हे गणपती जीसस हाऊ कम? अरे डॅडी ख्रिश्चन होते, मम्मा हिंदू. सो हो. आणि मी नुकताच शीख धर्म स्वीकारलाय. तू कधीतरी काहीतरी सिरियसली घेणार आहेस का? तुला घेते ना. I'll shoot you. Anyway, मी जरा बाहेर फिरून येतो. मम्मा, काय झालंय ग गार्डनचं? वेडवाकडं वाढलंय ना. हो. मग ये ना मदतीला. गार्डनला वळण लावूया. पैसे देऊन माणसं मिळतात. झाडांना आपला हात कळतो. क्यूट आहे बोन्साय. कधी आणलं? झाले 15 दिवस. मम्मा किती ऑब्वियस करशील. मी कधीच मोठी होऊ नये ही इच्छा तू अशी पूर्ण करतेस ना. हे घे. मन मन. ठीक आहेस ना? फुल्ली. बरी नसशील तर सांगशील ना. मम्मा, बरं आहे. सान्वीचा आहे. सान्वी,
नको ना जाऊ. अगं असं कसं? आय फील लॉस्ट इफ यू गो. मला हटकणार कोण? माझ्या डोक्यात सेन्स कोण भरणार? शैल आहे ना. त्याने काय दिवस भेटायचं नाही ठरवलंय. का? तो नाटकाच्या प्रॅक्टिस मध्ये बिझी आहे. मला तुझ्याशिवाय काहीच जमत नाही कृष्ण. प्लीज 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 नको ना जाऊ. सानवी, नो इमोशनल ब्लॅकमेल प्लीज. जा, तू पण जा. तुम्ही दोघं सेटल व्हा स्लोवेनियाला. सानवी, हे बघ, सध्या तुझ्याकडे वेळ आहे म्हणून तुला एवढं लोनली वाटतंय. उद्या तू शेल मोकळा झाला की तूही बिझी होणार. मग त्याने काय करायचं? त्याच्याऐवजी वाय डोंट यू फाइंड अ गोल्डन मीन? देर इज नो गोल्डन मीन. मी सांगतो की, हे बघ, जोपर्यंत तो तिथे आहे तोपर्यंत रोज तुम्ही एक मील एकत्र घ्या. इनफ ऑफ युअर जोक्स डॅड. दिस इज नो जोक. आता त्या इंटरनेटमुळे सगळं किती सोपं झालंय. ते स्काईप आहे, ते फेस टाईम आहे, इजंट इट? आय एम गेम. तुला चालेल? रिअली? चॉईस असल्यासारखं विचारू नकोस. सानवी, ओके फाईन, आय अग्री. एक पण मील मिस केलंस ना, दात तोडीन मी तुझे. नाही करणार, आय प्रॉमिस. हॅपी? हो, पण जरा हसून बोल की, छान स्माइल वगैरे देऊन. डॅड, मी फक्त कॉम्प्रोमाइज मान्य केलंय. दॅट डझंट मीन आय एम नॉट अँग्री एनीमोर. वर्क. एक दिवस राहायला असतात ग. उद्या कॉलेज आहे ना मम्मा. नेक्स्ट वीकेंडला नक्की येऊ. सांभाळून जा. Bye. ओ माय गॉड. आय डोंट बिलीव्ह हे बघ कोण आलंय. येस, तुम्ही मला फसवून आलात, बट आय कॉट यू. तू माझे कपडे का घातलेस? इफ यू कॅन वेअर इट, वाय कांट आय? ओके. मन, कुठे झालीस? घरी. वाय? उद्या कॉलेज आहे. बाय मम्मा. बाय. मी परत नाही येऊ शकत, मी Oh, that's your problem. बाय. बाय. Come on, Krishna, let's go. सॉरी आइन्स्टाईन. बाय. टेक केअर. बघितलं, अशी वागते ही. आय विल टेल यू वन थिंग. आय विल नॉट मॅरी युअर डॉटर. थँक्यू. हा? प्रेझेंटेशन सगळं करेक्ट आहे की? काय प्रॉब्लेम आहे? थॉमसचं म्हणणं आहे डू इट अगेन. तू एकदा सरळ शांतपणे क्लिअरली बोलून का नाही टाकत त्याच्याशी? काहीही फायदा होणार नाही. तो मुद्दाम करतो का? तुला त्रास देऊन त्याला काय मिळणार आहे? मी ना त्याची पंचिंग बॅग आहे. जगात कोणीही चूक केली तरी हा राग माझ्यावरच काढणार. डूक धरून आहे माझ्यावर. ए, व्हॉट इज डुक अँड हाऊ डज वन कॅच इट? आय मीन, तो धरायचा कसा? डूक म्हणजे आय डोंट नो, पण ही हेट्स मी यार. एक मिनिट, मी पास्ट लाईफ रिग्रेशन करतो. आइन्स्टाईन, डोंट गिव्ह मी अ रिझन टू बॉक्स यू. प्रिंटआउट्स काढलेस? कुठले? मी तुला तो ग्रीन कलरचा पेन ड्राईव्ह दिला होता. मी तो फेस पॅक मिक्स करायसाठी वापरला. आइन्स्टाईन, आय विल किल यू. चल बेबी, यू डोंट ट्रस्ट मी? झिरो. आतमध्ये आहे, आणतो. इम्प्रेस्ड? I have fallen in love with you. मम्मा, मम्मा, मम्मा. आज लंच पण नाही केला रे. पोटात मायनिंग चालू आहे असं वाटतंय. हे आज बाहेर जाऊया का? तसंही काम करून करून सॅच्युरेट झालोय. तू मला डिनरसाठी विचारतोयस? येस, माय ट्रीट. यार, मी सानवीला कमिट केलं होतं आज एकत्र डिनर करूया म्हणून. बोलून घे. हाय, मी परत करू थोड्या वेळात? नाही, मला अर्जंट बोलायचंय. स्काईपवर ये ताबडतोब. सानवी, सानवी, अगं तू रडतेस का? कोणी रडवलं तुला? अरे, तू रडतच राहिलीस तर मला कसं कळेल काय झालं ते? सगळं व्यवस्थित असताना तू निघून गेलास हे झालंय, आणि मग वाट लागली सगळ्याची. शैल काय बोलला का तुला? त्याचं नाव काढलंस ना, मी सगळ्यांची डोकी फोडून टाकेन. काय झालंय काय? तू ये इथे आत्ता. सानवी, माझं पहिलं सबमिशन आहे. तू मला गिल्ट देऊ नको जा उगाच. असं कसं निघून येणार सानवी? प्लेननी. मी तिकीट मेल केलंय, चेक कर. फ्लाईट 4 तासांनी. कृष्णा, चल लवकर.
कृष्णा हा लवकर चल, नाहीतर मी तुला खाईन. भयानक भूक लागलीये. चल. काय झालंय? काही नाही. माझा बुलडॉग सारखा लॉंग फेस का केलायस? ती म्हणते परत ये आत्ता. मग मग अगं 2 दिवसात सबमिशन आहे, अजून काहीही काम झालेलं नाहीये. मग नको जाऊ. पण ती रडत होती खूप. मग जा. पण असं काम सोडून कसं जाणार? मग नको जाऊस. अगं एक काय ते सांग ना. सीसॉ तुझं चाललंय. सॉरी. टेन्शन आलंय ना? इथे थांबलास तरी सगळं लक्ष तिकडेच असणार आहे ना? तिकडे गेलास तर जे काही आहे ते संपून परत इकडे येता येईल ना? मग जा तू. मी करते मॅनेज. म्हणजे तुझं प्रोजेक्ट पूर्ण करून सबमिट पण करते. तू जा. तू काय इतकी चांगली वागतेस, इतकी मदत करतेस? ए, तुझा ड्रामा तुझ्यापाशी ठेव. ती सान्वी करते ना, तेवढा पुरे. कळलं? थँक्स. अशा माणसास द्यावं का हत्तीच्या पायी किंवा तोफेच्या तोंडी? नाही, भिंती चिरून मारावं त्यास, नाही का? गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. सान्वी, व्हॉट आर यू डुईंग हिअर? रिहर्सल बघायला आली आहे. हो, पण तू वेस्ट शेल. नाही, सर आले नाही आहेत अजून. 2 तास आधी फोन केला तेव्हा म्हणाला पोहोचतोय. आय डोंट नो, म्हणजे आम्ही पण त्यांचीच वाट बघतोय. शेलचा फोन तुझ्याकडे काय करतोय? What the hell are you doing, शेल? ओ सान्वी, रॉंग टायमिंग. आत्ता कुठे मोकळी होत होती ती. तिचे इनहिबिशन्स घालवत होतो You मी. bloody dog by kissing her. Yes. Yes, I was kissing her. Sanvi, stop behaving like a human being. सेक्स बद्दल किती मिसकन्सेप्शन्स आहेत तुमच्या. सेक्स इज द डिवाइन क्युअर टू सो मेनी प्रॉब्लेम्स. यु नो, एका अंतरात्म्याचा दुसऱ्या अंतरात्म्याशी मूक संवाद आहे हा. सो स्टॉप ट्रीटिंग सेक्स लाईक अ टूल फॉर रिक्रिएशन, रिप्रोडक्शन. कम ऑन बेबी, गिव मी अ किस. यू स्लॅप्ड हिम. Of course I slapped him. साला हरामखोर. ओके, लँग्वेज चिल. म्हणजे तू कंप्लीट राडा घातलास. What did you expect? आणि एवढं सगळं होऊनही तो काहीच बोलला नाही. काहीच बोलला नाही. बरंच काही बोललाय. मग आता प्रेम उफाळून आलंय? नाही, ऍक्च्युली ते संपलंय आता. म्हणजे शैल नावाचं जे झंझावत आपल्या आयुष्यात आलं होतं ते कायमचं निघून गेलं. हो. हे तू मला सांगत असल्याचं कारण? माहित नाही. आय गेस तिला भीती वाटत होती तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल, म्हणून तिने तुला तिथून स्लोवेनियावरून बोलावून घेतलं. हो. आणि तू आलास? हो, आय थिंक सो. सगळंच विलक्षण आहे. ठीक आहे, मग आता जा तू. हा? नाही, म्हणजे थेट स्लोवेनियाला जाऊ नकोस, पण सध्या इथून जा आणि तिला पाठवून दे ताबडतोब. डॅड, तू बोलवलंस? हो. तुला लाज नाही वाटत? म्हणजे तुला कृष्णाला सगळं सांगू असं वाटलं, मला सांगायची इच्छा सुद्धा झाली नाही? आय एम सॉरी. या सॉरीला काही अर्थ आहे का? म्हणजे इतकी प्रचंड आनंदाची बातमी मी शिळी झाल्यावर ऐकायची. म्हणजे स्लोवेनियावरून येऊन कृष्ण आधी ऐकणार आणि मी इथे असून मला ती कळत नाही. तू वैतागला नाहीयेस? का वैतागीन मी सान्वी?
मला कायम विचारतेस की मी इतक्या या महागड्या दारू का घेतो हं? या प्रसंगासाठी. दिस कॉल्स फॉर अ सेलिब्रेशन डार्लिंग. चला या. ब्रेकअप्स आर अंडररेटेड. काही लोक आपल्या आयुष्यात याच कारणासाठी येतात की ते जेव्हा बाहेर जातात तेव्हा वी कॅन सेलिब्रेट. सो शैल नावाचा एक विलक्षण बैल जो आपल्या आयुष्यात आलेला त्याला बाहेर काढल्याबद्दल सान्वी कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सो प्राऊड ऑफ यू. यू गॉट दॅट वर्म आउट ऑफ युअर लाईफ. गुड रिटर्न्स टू बॅड रबिश. मग काय रे, किती दिवस मुक्काम आता? उद्या सकाळची फ्लाईट आहे. सेज हू? सेज माय तिकीट बाई. फाडून टाक. हा ए त्याला पुन्हा परत जायला नको. लगेच जायची काय गरज आहे? काका सांगा त्याला. बघ म्हणजे आल्यासरशी थांब 4 दिवस. अहो बाबा, सबमिशन आहे माझं. खड्ड्यात गेलं तुझं सबमिशन. अरे असं कसं चालेल? तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस हं आता. डोक्याचं माहित नाही, पण परत जावं लागणार आहे मला उद्याच. हे घे. गेट लॉस्ट. सान्वी सान्वी जा. परदेशात गेलात तर हे चुकणार नाही तुमचं. जा. एक्सक्यूज मी. सान्वी, मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. जस्ट लीव्ह. मी जाणं कॅन्सल केलंय. नाही नाही, तुला जे करायचं ते कर. मला काही फरक. व्हॉट डिड यू से? हो, फार फार तर एखाद टर्म फुकट जाईल, बट आय कॅन ऑलवेज डू दॅट मच फॉर फ्रेंड्स. तू खरंच खरं बोलतोयस? हो. बाबा थोडे नाराज होतील. त्यांनी या टर्मच्या फीससाठी एवढा मेहनतीने कमवलेला पैसा वाया गेला म्हणून. बट आय टेल हिम, हात पाय धडधाकट आहेत तोपर्यंत कमवा. जस्ट लीव दॅट यार. इट्स ओके. आता तू सांग, उद्याचा काय प्रोग्राम आहे? नाउ डोंट मेक मी फील गिल्टी या. अरे आता मी काय केलं? आय एम सॉरी. आय नो यू हॅव टू गो बॅक. सान्वी, तुला माहितीये मलाही इथे राहायला आवडतं. इथे सगळी लोक आहेत माझी. बट इट्स जस्ट अ मॅटर ऑफ 1 year. माझ्या करिअरचा प्रश्न आहे. आय नो. थँक्स. ए डंबो, हग. कृष्ण, हाय. हाय. काय झालंय? वेल, शैल आणि सान्वीचं फाटलं. व्हॉट? या शी ब्रोक ऑफ. सुपर्ब. वाय सुपर? आता तुझी लाईन क्लिअर झाली ना. लिसन मन, जोक सपाट. तो विचार मी कधीही करणार नाही. दॅट्स एन एरिया आय नेव्हर गेट इनटू. कळलं? मला नाही माहिती कृष्ण. मन, व्हॉट्स रॉंग विथ यू? I don't know. Just leave me alone. मन, मी तुला नीट ओळखतो. दिस इज नॉट यू. तू प्लीज मला ओळखतोस वगैरे असं काही क्लेम करू नकोस. मन, तू जर मला कारण सांगितलं नाहीस तर आय एम नॉट युअर फ्रेंड एनिमोर. मला याची भीती वाटत होती. मन, ते काल काल रात्री काय? मन मन तुला असं नाही वाटत का की आपण जरा बोललं पाहिजे? कशाबद्दल?
काल कृष्णा ऍक्च्युली आपण नंतर बोलूया. मला जरा घाई आहे. कॉलेजमध्ये लेक्चर्स आहेत ना, आपण संध्याकाळी बोलूया. मन संध्याकाळी. मन अरे ऐक ना मन. मन मन ऐक ना प्लीज. सॉरी. आता बोल, काय बोलायचंय ते. ते मला बोलायचं होतं ते ते तुला काल रात्रीचं टेन्शन आलंय का? नाही, काल रात्रीचं नाही. काल रात्री मी तुला किस केलं, त्याचं तुला खूप प्रेशर आलंय का? हो 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 हो. मग मग काय ते सोडवायला नको का? मी तुला आत्ता किस करतेय का? नाही. म्हणजे ते सुटलंय ना? म्हणजे म्हणजे नथिंग मॅन. मला वाटलं किस करावंसं, मी केलं. आय वॉज ड्रंक. तू एवढं टेन्शन घेणार माहिती असं तर नसतं केलं किस. आणि हू नोज, कोणीतरी वेगळं असेल डोक्यात तेव्हा. कोण? ते मी तुला का सांगू? हे बघ, माझ्या डोक्यात असं काहीही नाहीये. तू प्लीज तुझ्या डोक्याची गाठ बसेल असं विचार करणं थांबवणारस का? हो. टेन्शन गेलंय? थँक्यू. बाय. बर, तू घरी नाही येणारेस? नाही, मला काही पुस्तकं घ्यायची आहेत आणि मग मी घरी जाईन. मी प्रेमात पडलीये त्याच्या. अच्छा. म्हणजे खरी खुरी प्रेमात पडलीये. तो समोर दिसला, त्याचा आवाज ऐकू आला, कोणी त्याचं नाव घेतलं तरी त्रास होतो. मी किस केलं त्याला. म्हणजे रात्री आम्ही दोघंच होतो आणि शेकोटी. मग किस न करण्याचं काहीच कारण दिसलं नाही. मग हॉरर फिल्म बघितल्यासारखा बघत बसला होता माझ्याकडे. आणि नंतर इतका विलक्षण ऑकवर्ड झाला की मलाच कीव आली त्याची. शी. मी ॲज युजल सगळं कॉम्प्लिकेट करतेय का? हो. तुझ्या मनात काय आहे तू त्याला सांगून का नाही टाकत? त्याला जगात ती एक मुलगी सोडली तर दुसरं कोणीही दिसत नाही. कोण? Oh my God. Who is she? उद्योगपती बावडेकरांची मुलगी सानवी बावडेकर. Wow. I'm already in love with her. हंसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा. हंसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा. तेरी जवानी तौबा तौबा रे. दुरुबा 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 दुरुबा. बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जाने तमन्ना किधर जा रही हो. जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. हम ही जब ना होंगे तो ऐ दिलरुबा, किसे देख कर हाय शर्माओगी. बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जाने तमन्ना किधर जा रही हो. जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए.
विक्रांत पटवर्धन. कृष्णाला कॉल केलाच तू? कोणाशी बोलायचंय? फालतू जोक्स नकोयत. विक्रांत पटवर्धन नाव आठवतंय? कुठल्या रेफरन्सनी? मीनल बेन मेहता कॉलेजला होता, कॉमर्स. नाही का फुटबॉल खूप छान खेळायचा. तर मी त्याला परवा भेटले होते. सान्वी नाही, सान्वी नाही. हो, मी तुला तिकीट्स मेल केले. सान्वी मी नाही येणार आहे. हो मला ना असं आतून अखंड बुडबुडे आल्यासारखं होत आहे. म्हणजे व्हीन्स मध्ये रक्त नाही, सोडा असल्यासारखं. दिस हॅज टू बी ट्रू लव्ह. मन तू दमून आलीस ना तर मी तुझे पाय चेपून देईन. जेवण, उकडलेली अंडी, सूप. चुप. हे, आय एम पॅक अँड रेडी. आपण ना रस्त्यामध्ये जाताना काहीतरी कोरडे स्नॅक्स विकत घेऊ. हा, चालेल चालेल, तुम्ही जा, मी घर सांभाळतो. तू असाच राहणार आहेस की चेंज करणार आहेस? काय झालं? ती प्रेमात पडली. फायनली! वा वा वा, बधाई हो, काँग्रेट्स. देर आहे दुरुस्त आहे, सही आहे. काय झालंय? कृष्ण, काय झालंय? मुलाचं नाव विक्रांत आहे. म्हणजे सान्वी ज्या मुलाच्या प्रेमात पडली आहे त्याचं नाव विक्रांत आहे. ओ तू काय एवढी उद्ध्वस्त दिसतेस? तू का दिसत नाहीयेस? जिस गांव नहीं जाना उस रास्ते पे क्यों रोना? प्लीज. तू सान्वीला कधीही स्वतःहून विचारणार नाहीस हे तू तुझ्या मनाशी पक्क केलंयस आणि तू ते ठरवून राहणार. पण याचा अर्थ त्रास होत नाही असं नाही ना? मग तो होतोय हे सांगण्यात कसली आली आहे लाज? होतोय ना? हाय विक्रांत, ही इज कृष्ण. हाय कृष्ण. हाय. मी विक्रांत श्रीधर पटवर्धन, एज 26, सनसाइन सॅजिटेरियस, BCom सेकंड क्लास, MBA सिम्बायसिस, हाईट 5 feet 9.5 inches, वेट ब्रो वेट. तू तुझा बायोडेटा मला का देतोस? हिनेच सांगितलं की तू माझं ऍप्लिकेशन अप्रूव्ह करणार आहेस. व्हॉट? ओ शट अप, आय जस्ट सेड कृष्णा शुड लाईक यू. पास की नापास? मी टू. स्टॉप एम्बॅरेसिंग मी यार. बर, फुटेज नको खाऊस. कसा वाटला? तू फुटबॉल खेळायचास? या. स्ट्रेंज, वी प्लेड अ लॉट अगेन्स्ट युअर कॉलेज. आय डोंट रिमेंबर सीइंग यू. मी काय लायनल मेसी नव्हतो. हाफ द टाइम्स आय यूज्ड टू सिट ऑन द बेंच. व्हॉट? तू मला सांगितलंस तू मला स्टार प्लेअर आहेस. ओ बाई, मुलींना इम्प्रेस करायला थोडं खोटं बोलावंच लागतं. व्हॉट डू यू से? व्हॉट डू आय से म्हणजे यू लाईक हिम ना? सो अच्छा, म्हणजे आय एम अप्रूव्ड. चायला मला टेन्शन आलं होतं. मी अप्रूव्ह करून काही उपयोग नाहीये. तुझी खरी ऍसिड टेस्ट AB असणार आहे. हुज AB? माय डॅड. But don't worry. This rock star can put out anybody. मला सांग, जेव्हा जेव्हा तुला मला काही सांगायचं असतं तेव्हा तू याला का बोलवतेस? कारण कृष्णाने बोललेलं तुला सेन्सिबल वाटतं. मला तू इम्मॅच्युअर बोलतोस. पण स्लोवेनियावरून बोलवलंस त्याला तू. सगळं सोडून आलाय तू. त्याच्या अभ्यासाचं काय? त्याला एवढा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्हाला सांगेल ना. तू काय एवढा सेंटी होतोयस? कारण तुला ठाऊक आहे की लोकांना तुला नाही म्हणता येत नाही आणि तू त्याचा ऍडव्हान्टेज घेतेस. आता फुटेज नको ना खाऊ डॅड. काय सांगायचं मी विक्रांतला? हे बघ, त्याला सांग
की मला त्याला भेटायची अजिबात इच्छा नाही. तू काय ते चहा प्यायला आलायस? तू भेटलायस ना विक्रांतला? सांग ना. नाही, चांगला मुलगा आहे अभि. हो, त्या शेलबद्दल तू हेच म्हणाला होतास. तसं नंतर स्कर्ट घालून तिकडे फिरे तू. नाही नाही, शेल सारखा मुळीच नाही आहे. मला चांगला वाटलं. ही इज रिअली गुड डॅड. ठीक आहे, त्याला म्हणावं त्याच्या आईवडिलांना घेऊन इथे यायचं मला भेटायला. आई नाहीये त्याची. मग वडिलांना बोलवून घे. हं? आणि मला जर का तो आवडला तर मी ताबडतोब तुझं लग्न लावून देणार आहे. थँक्यू डॅड. काय करतो बाप त्याचा? वडील काय करतात वडील महाशयांचे? कॉर्रुगेटेड बॉक्सेस फॅमिली बिझनेस आहे आमचा खूप वर्षापासून. महिन्याला जवळजवळ 1.5 लाख बॉक्सेसचा सप्लाय आहे. आणि आता आंब्याच्या सीझनमध्ये तर रत्नागिरी देवगड अजून खूप वाढतो. बाय द वे तुम्हालाही लागत असतीलच ना? म्हणजे आता तुमचा एवढा एक्सपोर्ट आहे सगळा, जॅम स्ट्रॉबेरी सगळं. हो, नॉर्मली आम्हाला 2 ते 3 लाख बॉक्सेस लागतात महिन्याला. Oh, that's great. By the way, we are thinking of expansion. Oh, phenomenal. Oh, yeah. I have asked him to join me immediately. No, Dad. I'm not interested in your business. Why? He is my idol. Sorry, I didn't ask you. जेवणाच्या आधी I want some wonderful wine. I don't mind. No, Dad, please. Why? You know I hate drinks. What? Yeah. तू कधीच दारू प्यायलेला नाहीस? No, sir. You don't know what you're missing, son. चला जोक सपाट. सो तुम्ही दोघांनी ठरवलेलं आहे की तुम्ही मेड फॉर इच अदर आहात. Yes. मला काय वाटतं या दोघांचाही उत्साह आहे तर उरकूनच टाकूया ना लवकर. आय डोंट माइंड, द सूनर द बेटर. तुला काय वाटतं सान्वी? तुला काय वाटतं कृष्ण? कृष्ण हं? विल यू प्लीज गेट आउट ऑफ दॅट फोन? सॉरी. तुला काय वाटतं? मला मी काय बोलणार. मी अभी भी राजी तो क्या करेगा काजी. ओके, सो मी लवकरात लवकर डेट फिक्स करतो एंगेजमेंटची. हो येस. किती दिवस आहेस तू? मला लगेच परत निघावं लागेल. But you have your vacations. Yeah, I know, but I've made my plans. Oh, so your plans are more important than mine. You know it's not like that, Sanvi. What are you एक saying? मिनिट चिल. मी काय म्हणतो कृष्ण, तू साधारण किती दिवस थांबू शकशील? आय मीन वी कॅन चेंज द प्लॅन्स अकॉर्डिंगली. नाही सर, मी आहे. माय प्लॅन्स कॅन वेट. Good. बाय द वे सर, आमची ओळख नाही झाली अजून. Dad, he's a Sir's driver's son. नो, ही इज माय बेस्ट फ्रेंड्स सन. And he's my bestest buddy. ओके मिस्टर पटवर्धन. ओके, सी यू सर. Bye, uncle. बाय बेटा. चांगले वाटले विक्रांतचे वडील. नीट पाहिलंस का तरी त्यांना? अख्खा वेळ फोन मध्ये होतास. माझं जरा अर्जंट काम होतं. कोण होती? मन. मन. मनमोहन माझा मित्र आहे स्लोवेनियात. गुड. गर्लफ्रेंड असण्याची काहीही गरज नाहीये तुला. मी आहे ना, दॅट्स ना. हो आहे, खरंच चांगला. दारू पीत नाही, सिगरेट पीत नाही, गॅम्बलिंगचा शौक नाही, भाडं खाऊ शिवाय नाही म्हणतो. काय फॉलो लँग्वेज. बस हा पोटात असताना आईने काय च्यवनप्राश खाल्लं असेल. आणि हा साजूक तूप. टेल मी दिया, अशी माणसं हसत का रे? इज फेक. नाही असू शकतात ना. हो, रेअर असतात पण अशी माणसं असतात. हा त्यातलाच आपल्याला एक जावई म्हणून मिळाला. हा, बट हा खूपच चांगला आहे. अंडरस्टँड? वरीड इट कॅन बी, यु नो, फेअर. मग कसं करायचं? हे आपलं टेन्शन दूर करायचंय. टेन्शन. कसं? एक लास्ट पे घेऊन. आता माझ्या लक्षात आलं. काय? ही सगळी वातावरण निर्मिती मगासपासून ह्या लास्ट पेक साठी चालू आहे. No. हे टेन्शन आहे, यु नो. इट इज पॉझिटिव्ह इज ग्रोईंग, यु नो. येस, ग्रोईंग. ऑलरेडी 4 झालेत. नाही, 5 माझा लकी नंबर आहे. उद्या पिऊयात. चल, जेवण तयार आहे. चल. ओके. चल. One for the road? No, please. चल. I'm okay. I know. You're absolutely okay. I know.
कृष्ण हाय 100 वर्ष जगणार आहेस तुझाच विचार करत होते. काय करतेस? काय नाही पोस्ट ऑफिस मध्ये आले होते मग खायला घेतलं. सान्वी कशी आहे? खुश आहे. कालच एंगेजमेंट ठरली आहे. कधी आहे लग्न? 4 महिन्यांनी. कृष्ण तू परत ये. उद्या कॉकटेल पार्टी आहे. मग लगेच निघणार. मी असायला हवं होतं ना तिकडे. खूप आठवण येते तुझी. आणि खूप एकटं वाटलं तर तुला फोन करून बोर करीन. तू फोन कर बोर व्हायचं का नाही ते मी बघीन. बाय लव यू. काय? बाय. ओ माय गॉड व्हॉट हॅपन? कृष्णाचा डुप्लिकेट. बॅड जोक. ओरिजिनल आहे तो. नो वे. Why? Don't you think he's actually looking hot? Yeah. आज माझा डान्स पार्टनर फिक्स. कृष्ण का डान्स ओके. मला कुठे नाचायचंय. मी तर फक्त याला लटकणार आहे. बाय. He is actually looking hot today, right, Vikrant? हाँ? ठीक है. ए, jealous हाँ? Jealous? My foot. Hi Krishna. Hi. Can I have a dance? Sure. You fraud. Sanvi, hold it. How stop dare it. you not- Hold it. Hold it. Stop it, Sanvi. What did I do? तू बोललास तुला डान्स नाही करतायत. You liar. अगं पण मला खरंच येत नव्हता. Someone taught me. कोणी शिकवला? मननी. Who's man? शांत शांत काय आहेस? No, I'm just feeling guilty. मी मोठा होत असताना नव्हतीस तू तिथे. सरांनी कधी मी काही मागायची वाट नाही पाहिली. जे मनात आलं ते मिळत गेलं. आता या गोष्टीचा इतका मोठा फायदा तर नाही घेऊ शकत ना मी. कृष्ण मला नाही वाटत की ते जनरस असण्याचा आणि तू सान्वेच्या प्रेमात पडण्याचा काही संबंध आहे म्हणून. एनिवे तुला का गिल्टी वाटतंय? कारण तिची एंगेजमेंट होत असताना तिच्या समोर मला उभं राहायचं होतं. त्या विक्रांतला तिथे पाहून त्रास होत होता मला. जेलस फील होत होता. राग येत होता खूप. तेवढं तर होणार ना कृष्ण. मन काय झालं? समरची आठवण आली. समर? माझा बॉयफ्रेंड. खूप प्रेमात होतो आम्ही. एकदम आउटडोर पर्सन होता. रॉक क्लाइम्बिंगला जायचो, स्काय डायव्हिंग करायचो. सायकलिंगची सवय त्यांनी लावली मला. एकदा मला म्हणाला, मन तुझ्यासाठी एक स्टंट डिझाईन केलाय गिफ्ट म्हणून. तू लवकर इम्प्रेस होत नाहीस ना म्हणून स्टंट. तिकडच्या डोंगरावर गेलो होतो आम्ही. मग पडला तो. गेला. कुठली? म्हणजे दोन्हीपैकी कुठलं डिझाईन आवडलं? सान्वी ते मी काय सांगू? तुम्ही दोघं डिसाईड करा ना. हा पण तुला विचारलं तर काय लगेच शोषण करते का तुझं? धू म्हणलं की धुवायचं. सांग कुठली? हे राईट वालं. थँक्यू व्हेरी मच. याला म्हणतात चॉईस. Okay, but I like the other one. But the other one is ugly. Fine. Then you decide. Why do you ask me in the first place? Then Vikrant. just keep asking Krishna. Vikrant, listen to me. Such a crybaby, na he is. सान्वी, what's wrong with you यार?
काहीही बोलतेस. अगलीला अगली नाही तर काय म्हणायचं? मग तू चुकीच्या मुद्द्यावरनं भांडतीस त्याच्याशी. मला ऍक्च्युली ते डावच जास्त आवडलं होतं. चल हट. Bottoms up. Hey, waiter. Get me a drink, man. Vikrant, I think that's enough. Let's just go home. Come on, get up. Just chill, sweetheart. I'm very happy. Let me enjoy. No, not at all. You know, Vikrant, just get up. Let's go home. अरे मला सांगितलं होतंस मी पीत नाही म्हणून. मग काय तुझ्या डॅड समोर मी खरं बोलणार होतो. Hey, hi, Sanvi. Hi. You leaving? Yeah, we actually have to. By the way, you're looking nice, huh? Thank you. Hey. Vikrant, wait, Vikrant, what? By the way, you're looking sexy too. And your fake diamonds look so real. Oh, hello. Sorry, Tara. You come with me. Vikrant, what's wrong with Sorry, you, yeah? sweetheart. What sorry? Sorry. You're embarrassing me. I know. But tell me, ताराने डायमंड घातलं होतं ते खोटं होतं की नाही? Yeah, but who says it? What happens is, you know, काही लोकांना खोटा मोठेपणा दाखवायची सवय असते. हे लोक साले राहतात 2 BHK मध्ये पण आव आणतात बंगल्यासारखं. आपण पण तुझ्या 3 BHK मध्ये राहणार आहोत. डोंट फॉरगेट दॅट. अरे हट. आपण बंगल्यात राहणार बंगल्यात. लेकच्या समोर. तू बंगला बांधणार आहेस? नो. माझे सासरे अनिरुद्ध बावडेकर इज गोना गिफ्ट मी अ बंगलो. And why would he do that? Because whatever belongs to him belongs to you. And what belongs to you belongs to me. ऐक विक्रांत, मी डॅड कडून काहीही घेणार नाहीये. You are foolish. You should always dream big. Come here. I'll tell you one secret. You know, संगीत मध्ये तुला जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना, and when I came to know that you are AB's daughter, तेव्हाच मी ठरवलं कि इसको पटाने का तो हक बनता ना यार. पटाया. म्हणजे तू मला कॉलेज पासून ओळखत नाहीस? No, darling. You liar. Oh, what liar. शी विक्रांत, यू डिस्गस्टिंग. कृष्ण असा कधीच बोलला नसता. तरीच म्हटलं अजून कशी डोकावली नाही ही कृष्ण नावाची कीड. कृष्ण, मी विक्रांतशी लग्न नाही करू शकत. कृष्ण, प्लीज. सान्वी, याला काहीच अंत नाहीये. कळतंय का तुला? तुला कळत नाहीये. मी या माणसासोबत आयुष्य नाही काढू शकत. खात्री नव्हती ते इतका टोकाचा निर्णय का घेतलास तू? कृष्ण, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. दिस इज अ मिस्टेक. मला हा माणूस कळाला नव्हता. निदान मी असं का करते हे तरी विचारशील का? प्लीज सांगू नकोस. तो चुकला असेल यावर विश्वास आहे माझा. पण सान्वी, तुला जगात कोणीही भेटेल तो कधी ना कधीतरी चुकणार. यू हॅव टू फेस इट. आणि तुला कोणी सांगितलं ग? तू कधीच चुकत नाहीस ते. मी खरंच वेगळं सांगते कृष्ण. तू प्लीज परत ये. आय विल एक्सप्लेन. सान्वी, मी नाही येणार. यावेळी तू तुझा मार्ग काढ आणि प्लीज कृपा करून कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नकोस. ओके कृष्ण, थँक्स फॉर युअर ॲडवाइस. आय विल फाईट माय ओन बॅटल्स. बाय. सान्वी, नाही सान्वी, हा भातुकलीचा खेळ नाहीये. घटक्यात धरलं घटक्यात सोडलं तर नाही होऊ शकत. बट डॅड, ही बिहेव लाईक अ क्रीप. सो ही इज ह्युमन. ही कॅन मेक मिस्टेक्स. तू कधीच चुकत नाहीस का ग? नॉट लाईक दिस. आणि जे होतं ते आमच्यामध्ये होतं. हाऊ डेअर ही अब्यूज कृष्णा. कृष्ण असं तसा वागला असता का? किती डिग्निटीने बिहेव करतो तो. नॉट ऑल मेन आर सेम. अशी तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत तू. अगं इन्व्हाइट केलीत, लग्नाची तयारी झाली आहे, हॉल सगळं बुकिंग झालंय. माझी इज्जत काय आहे की नाही? ओह, आता माझ्या आनंदापेक्षा तुला तुझा स्टेटस आणि पैसा महत्वाचा आहे का? शट अप सान्वी, शट अप. सॉरी डॅड. हॅलो मॅम. कम इन. मन, लुक इज हियर. ये ना बस. हाय, सच अ प्लेझंट सरप्राईज. सकाळी. ब्रेकफास्ट. नाही, मी घेऊन आलोय. ज्यूस. या. काय झालंय? बरं आहेस ना?
मॅम मला मनशी लग्न करायचंय. हॅलो, मनला विचार ना. मन मम्मा प्लीज. सान्वीशी रेस लागलीये तिचं होण्याच्या आत मी करून दाखवतो म्हणून. मला नाही वाटत सानवी विक्रांतशी लग्न करेल. काय? तिचा काल रात्री फोन आला होता. मी तिला खूप समजवण्याचा मग प्रयत्न केला, तिच्याशी पण लग्न कर ना. मन, मी तुला सांगून थकलो की ते शक्य नाहीये. आणि मनचं काय? बरी आहे, इझी ऑप्शन. नो, आय रिअली केअर फॉर यू. डू यू लव्ह मी? आय डोंट नो. पण मला तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडतो. तू सतत आसपास हवीशी वाटतेस मला. एकांतात तुझ्याशी बोलायला आवडतं. तू नसलीस की तुझी ओढ लागते. आता जर ह्यालाच प्रेम म्हणत असतील तर येस, मे बी आय लव्ह यू. मला मे बी नकोय कृष्णा. मन, मी काय म्हणते? मम्मा प्लीज, तू मला काही समजावू नकोस. मी असा घाईघाईत निर्णय नाही ना घेऊ शकत. कृष्णा, you know I love you. But I'm not sure whether you love me. मला उत्तर द्यायला वेळ हवाय. देशील? जीव माझा मला 3 लग्न करायचे आहेत. एक ख्रिश्चन, एक हिंदू आणि एक रजिस्टर. रिया, हा, लेट मी टेल यू, मी काय दुःखात विखात पित नाही. आम ओके. त्रास होत असेल तर होतो म्हणावं, त्यात कमीपणा नाही. नाही नाही, त्रास होतोय, पण सान्वीनी त्या विक्रांतशी लग्न केलं नाही याचा आनंद जास्त आहे. हॅपीनेस. आपण ओळखायला चुकलो त्याला. नाही, मी ओळखलं, मी आधीच बोलवलो. वाचली आपली मुलगी. पण थोडीशी हळवी झाली, हळवी. आणि एवढं सगळं होऊनही कृष्ण इथे आला नाही याचं थोडं वाईट पण वाटतंय. लिटल बिट. या, येस. तसंच काहीतरी कारण असेल म्हणून, नाहीतर कृष्ण करणार नाही नो असं. नो नो, आय अग्री. त्या शैलशी तिने तोडलं लग्न तेव्हा बोली मला ती की कृष्ण असं केलंस. आज जो विक्रांत आज फॉर लॉट ऑफ थिंग्स, प्रॉपर्टी अँड ऑल, मला बोलली होती की बाबा कृष्ण वुड हॅव नेव्हर आस्क्ड फॉर एनिथिंग. लाईफ पार्टनर शोधताना दोघांमध्ये ती कृष्ण शोधत होती. कृष्ण. आय एम व्हेरी शुअर तिच्या हे लक्षात येत नाहीये, पण आय थिंक शी लव्स कृष्ण. काय झालं? ते हातातनं ग्लास निसटला. नो नो नो, मिस्टर दिगंबरच्या हातून काही स्लिप होत नाही. टेल मी समथिंग. डज कृष्ण लव सान्वी? Sanvi, that Shail was a useless idiot. No, useless. डॅड, हे सकाळी सकाळी का सांगतोस तू मला?
नाही कृष्ण नोज हाऊ टू ट्रीट विमेन. येस येस, व्हेरी रिस्पेक्टफुली. येस येस, दॅट्स गुड. तो दुसरा, तो विक्रांत, हॉरिबल मॅन, मतलबी, ग्रीडी, सेल्फिश. शी नीड्स टू बी किक्ड इन दिस बॅक साइड. पटतं ना तुला हे आता? Oh, of course, yes. But Krishna? Yes. Pride in him. Yes. I know. तू त्याच्याशी लग्न केलंस ना तर मला अत्यानंद होईल. गो हेड, नो प्रॉब्लेम. येस. डॅड तू काय बोलतोय? काय म्हणजे? कृष्णा इज माय क्लोज 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 फ्रेंड. तू नवरा कसा होऊ शकतो? क्लोज फ्रेंड का नाही नवरा होऊ शकत? वाय? यू टेल मी. शी नवरा. डॅड कृष्णा इज माय बेस्ट बडी, माय सोलमेट, माय स्वीट हार्ट, माय सपोर्ट सिस्टम. पण ऍक्च्युली हेच सगळे गुण बघतो की नाही आपण नवऱ्यात, हा है ना? डॅड यू लॉस्ट इट. यू नीड अ काउन्सिलर डॅड. नो नो नो, प्लीज डॅड, प्लीज गो, लेट मी स्लीप. कृष्ण, तुला आई बाबा सोडून आणखी कोणाला बोलवायचंय? कोण? म्हणजे एबी सर किंवा सान्वी मॅडम. लग्नानंतर तुम्ही माझी बेडरूम घ्या, मोठी आहे ना. ओ, म्हणजे आपल्याला सामानाबरोबर बेडरूम सुद्धा पॅक करायला लागणार ना? हा, म्हणजे तुम्ही भारतात जाणार? ऑफकोर्स. मग मी इथे काय करू? जे रोज करतो तेच, घर साफ करायचं, सांभाळायचं. नका ना जाऊ प्लीज. तू वेडायस का रे? मला तुमची सवय झालीये. नवीन टेनंट्स येतील, त्यांची सवय होईल. ते तुमच्या इतके क्रुएल नसतील. आइन्स्टाईन. काय रे डॅड, आज गोल्फवरून लवकर परत आलास? शेंगन विजा आहे का ग तुझा? आय डोंट नो, असेल बहुतेक. जरा चेक कर. आपल्याला स्लोवेनियाला जायचंय. वाव, कृष्णाला भेटायला? हो. काही ओकेजन आहे की सहज? बिग ओकेजन. कृष्ण लग्न करतोय. स्टॉप जोकिंग डॅड. नाही, खरंच. कृष्ण दिगंबर साटम लग्न करतोय असं मला स्वतः दिगंबर साटमने सांगितलं. ते चाललेत, आपणही जायला हवं नाही? वाव. हाऊ डू आय लुक? यू आर लुकिंग हँडसम, ॲज गुड ॲज मी. थँक्स आइन्स्टाईन. सान्वी. ओ, सान्वी. तू बाहेर जा. नो, आय वांट टू सिट. एकदम शांत बसशील? हाय. ओ माय गॉड, लुक एट यू. सूट अँड ऑल, हा? काही फंक्शन आहे? नाही, असंच. लग्न वगैरे करत नाहीयेस ना? नाही नाही. नाही? आय मीन हो. हो? काय रे ढुमण्या, एवढी मोठी बातमी तुझ्याबद्दलची आणि मला इनडायरेक्टली कळतीये. आय टेल यू एव्हरीथिंग यू इडियट. अँड यू? हे बघ, तू जास्त एक्साइट होऊ नकोस. मी काहीही लपवत वगैरे नाहीये. सगळं एवढं पटापट घडलं की मला सांगायला वेळ मिळाला नाही. रिअली? मला? युअर बेस्ट फ्रेंड, युअर सोलमेट. काय नाव आहे तिचं? मन. आय मीन मनस्वी. ओ आय सी, मनमोहन. युअर डान्स टीचर, युअर फोन फ्रेंड. सान्वी. लिसन, मी तुला 1 तासात फोन करते. तिला बोलावून ठेव. आय विल सी हर. आणि मला ती आवडली तरच तू लग्न करू शकतोस. ओके? ए, एक मिनिट. डोंट हँग अप. जस्ट होल्ड ऑन. मन. 1 सेकंड. मन. वाव. मन. लिव्हिंग अँड ऑल, हा? अगं रूममेट आहे, तिसऱ्या एका रूममेट सोबत. कळलं? ओ. मन. येस कृष्ण. हा, देयर शी इज. ओ हाय सान्वी, फायनली. विल यू स्टँड अप? सान्वी.
Okay, let me take a look. Okay. Not bad. Not bad at all. Quite sexy too. Thank you. चला चला दिलं अप्रुव्हल. Congratulations. Thank you. But one thing, man. Oh, I'm so sorry. Please sit. This dog is my best friend. If he hurts, I hurt. हा दिसतो तसा जाम टफ नाहीये. सांभाळ त्याला आणि त्याला रडू देऊ नकोस. He looks horrible when he's crying. आता तुम्ही दोघे पार्टनर्स आहात. In sad and happy days. एकमेकांना धरून राहा, सपोर्ट बना एकमेकांचे. ओके? I promise. Wow. You look good together. Actually, very good together. अरे कट झाला कॉल. तिने डिस्कनेक्ट केला. वाय वुड शी? बिकॉज शी गॉट जेलस. मन प्लीज. ती प्रेमात पडली आहे तुझ्या. काय? ती आत्ता या क्षणी तुझ्या प्रेमात पडली आहे कृष्ण. यू आर हर एव्हरीथिंग कृष्ण. तिचं सगळं जग आहेस तू. तिचा प्रत्येक डिसिजन तुझ्यावर अवलंबून आहे. आणि आज जेव्हा तू दूर जाणार, ऑफिशियली तिचा राहणार नाहीस हे कळल्यानंतर तिला कळतंय की तिला जे वाटत होतं तुझ्याबद्दल सहज सोपं ते ते प्रेम होतं. खरखुरं रोमॅन्टिक प्रेम. शी वॉज ऑलवेज लुकिंग फॉर यू इन अदर्स. शी इज मिझरेबल. आता काय कराल मिस्टर कृष्ण? सान्वी तर तुमच्या मस्तपैकी प्रेमात पडली. काय झालंय? I lost him, Dad. Do you want me to talk to him? What's wrong with you? I saw them. They looked happy together. ठीक आहे. आपण नको जाऊया लग्नाला. असं कसं नको जाऊयात? आपल्या कृष्णाचं लग्न आहे. It's my best friend's wedding, Dad. चल. हाय, वेलकम टू स्लोवेनिया. Hello? मी मन. Oh my God, you look so different. Nice to meet you. सेम हिअर. नमस्कार. अगं 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 भारतात सुद्धा करत नाही का आता कोणी? कृष्णाची ट्युशन असणार. नाही नाही, आम्ही कल्चर फॉलो करतो. आपण निघायचं? कृष्ण? तो रजिस्ट्रार ऑफिस मध्ये गेलाय. काही पेपर सबमिट करायचे राहिले. पण आपण पुढे होऊयात ना? हां? ओके. या. कम कम. कार्यक्रम काय ठरलाय? उद्या चर्चमध्ये फंक्शन आहे छोटंसं. रजिस्ट्रार तिकडेच येईल. मुहूर्त बघून ठेवलाय. मुहूर्त? अगदी हिंदू पद्धतीने पंचांग बघून. तू काहीच बोलत नाहीयेस सान्वी. हा? मला कोणी बोलण्याची संधीच देत नाही अगं. कृष्ण तर म्हणाला की तू एकदा बोलायला लागल्यावर अजिबात थांबत नाहीस. ओ माय गॉड, इतकं बोलतो तो माझ्याबद्दल? आय मीन आमच्याबद्दल? खूप खूप नॉनस्टॉप. फेवरेट टॉपिक आहे. वेलकम वेलकम. मी मनची आई. नाईस टू मीट यू. कृष्णा कुठे आहे? तो रजिस्ट्रारकडे गेलाय. काही पेपर सबमिट करायचे राहिलेत. आज शनिवार आहे ना? हो. ओ बंद असं ना? हो.
तो पण विसरला असणार, माझ्या पण लक्षात आलं नाही. बोलून घ्या त्याला, आम्ही सगळे इथे आलो आहोत. करते ना, फोन करते थोड्या वेळाने. आता बॅटरी डाऊन आहे. मला द्या नंबर, मी करतो फोन. नाही इट्स ओके. तिकडे बंद म्हटल्यावर तो इकडेच येईल. आपण आज जाऊया का? फ्रेश होऊन घेऊया. हा. सानवी, यू कम विथ मी. वेअर? लेट मी शो यू अराउंड. गो अहेड. चल. प्लीज कम. कम. या. सो हाउ वाज द जर्नी? ऍक्च्युली नॉट सो गुड. खूप टर्ब्युलन्स होते. This place is so wonderful. But not as wonderful as Krishna. I totally agree. He's the best man I have ever come across. And I'm so proud की तो माझा best friend आहे. Just best friend? What? म्हणजे बघ ना, आमची आत्ताची ओळख आहे आणि मी त्याच्या प्रेमात पडले. तुम्ही किती वर्ष ओळखता? Hello? Where is this leading? लेट मी कम टू द पॉइंट. तुझ्या कधीच लक्षात आलं नाही की तो तुझ्या प्रेमात आहे? हे काय बोलतेस तू? तुला खरंच नाही कळलं? मन प्लीज स्टॉप दिस. का? त्रास होतोय कारण तूही त्याच्यावर प्रेम करतेस. मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. आपण परत जाऊ. साध्वी, स्टॉप. नो आय डोंट रन अवे. तुला ज्या दिवशी कळलं की कृष्ण माझ्याशी लग्न करतोय, त्या दिवशी तुला कळलं की यू आर इन लव्ह विथ हिम. नो. येस येस. तू बाहेर सगळ्यांमध्ये कृष्णाला शोधतेस, लिटरल रिअलायझिंग ही वॉज ऑलवेज देअर फॉर यू. I'm sorry, ma. Don't be. He only loves you. आज सुद्धा तो रजिस्ट्रारकडे नाही गेलाय. मी त्याच्याशी खोटं बोलले की तुमची फ्लाईट डिले झालीये. Why? कारण मला तुझ्याशी बोलायचं होतं. उद्या तुमचं लग्न आहे मन. आणि ते झालं तर 3 लोक कायमचे दुःखी होतील. मी, कारण तो माझ्यावर कधीच प्रेम करणार नाही. तू, कारण तू त्याच्यावर प्रेम करतेस आणि तो तुला मिळणार नाही. आणि कृष्ण, जो आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेल आणि आयुष्य माझ्या बरोबर काढेल. त्यापेक्षा एक माणूस दुःखी राहिलेला चांगला नाही का? But you love him, man. Yes, of course I love him. पण मी करीन मॅनेज. मला मिळेल कोणीतरी चांगलं. तो तुझा आहे सानवी, कायम होता. रिअली. आहे कुठे तो? I can't believe this. You can't be here.
तू किती मूर्ख, पावळट, स्टुपिड, डम, फालतू, ढुंगण, इडियटच माहितीये तुला? व्हॉट डिड आय डू? का नाही सांगितलंस तू मला? काय का नाही सांगितलं? बास यार कृष्ण. इवन आय लव्ह यू. आय लव्ह यू याचा अर्थ कळायला लागल्याच्या आधीपासून आय लव्ह यू. I don't even know how to love anyone else. Why didn't you tell me you love me? तुला का असं वाटतं की आय लव्ह यू? Shut up, कृष्ण. मन्नी सांगितलं मला सगळं. तू एकदा तरी सांगायचंस ना. I couldn't have stabbed Debbie in the back. You dumbo. Dad told me I should have married you. चल आपण डॅडला जाऊन सांगू. सानवी, एक मिनिट. What? कृष्ण. नाही सानवी, दॅट वोंट हॅपन. Why? माझं उद्या लग्न आहे मनशी. अँड शी रिअली लव्स मी. किती सेल्फिश आहे ना मी. माझ्या मनासारखं सगळं व्हायची इतकी सवय लागली आहे मला that I can't accept that I've lost you. You're right, Krishna. You should marry Man. Thanks. One more thing. तुझ्या लग्नाला नाही थांबू शकणार. का? तुला खरंच याचं उत्तर हवंय? तू असताना जग जणू हे मुठीत मावायचे. I'm jealous. God damn it. तू असताना मिटून डोळे भान मी हरपायचे. तू नसताना वेडी खुळी मी शोधते माझी मला. चल ठीक आहे, निघतो. Dad, just a second. Congrats. And be good. Congrats. सॉरी मन, मला थांबायला आवडलं असतं पण आय अंडरस्टँड. बाय. बंद की वड़वासी अखियां ये मेरी, खोल उजाला जरा भर देना. अखियों की सखियों से बिनती है मेरी, प्यार नजर मेरा कर लेना. दुनिया जहां ये मेरा आसमां ये, दुनिया जहां ये मेरा आसमां ये, पल के ये दो मेरा जीना मरना. जिया जाए ना, जिया जाए ना, जिया जाए ना, जिया जाए ना. मेरी मुरादें तुझ तक आए, तू जा ख्वाब सजाए ना. जिया जाए ना, जिया जाए
family and friends, we have gathered here today in front of our Lord Jesus to witness and celebrate the wedding of Krishna and Man. रिलॅक्स. डॅड मी खूप मीन बिहेव करते का? कृष्ण इज अ बेस्ट फ्रेंड. I know, Dad. We should celebrate his happiness. जाऊया? I'm proud of you. Should anyone here know of any reason that this couple should not be joined in holy matrimony, speak now or forever hold your peace. I have something to say, Father. Yes, my child. मला हे लग्न नाही करायचं. I don't want to get married to him. Why? Because he's lying. Father, he loves a girl called Sanvi. आणि हा मला आयुष्यभर सुखी ठेवण्याची प्रॉमिसेस देणार होता. Man, what's wrong with you? Let me ask you a simple question, Krishna. Do you love Sanvi or no? Enough, man. Mama, please. कृष्ण उत्तर दे. तुझं सान्वीवर प्रेम आहे की नाही? हो. I love Sanvi. Then, son, you should not get married to her. I'm sorry. असं शुंभासारखा बसू नकोस कृष्ण. कृष्णा चल, आपण अजूनही सान्वीला एअरपोर्टवर गाठवू शकतो. Can we go a little faster? It's 140. Maybe we can push it to 150? Please. Anything for you.
सान्वी कुठेस तू? कुठे म्हणजे मी इथे बोकिनला स्लोवेनियात. शट वन पीस मध्ये निघून ये इंडियाला ताबडतोब. ताबडतोब? मी तिकीट पाठवलंय, मेल चेक कर. लव यू. लव यू टू. लव यू सनवे. मी इंडियाला चाललोय. I'm coming to India, Sunway!